नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद रानडे. तुमचा इन्व्हेस्टमेंटचा रथ तुम्ही कसा चांगल्या रीतीने पळवाल, ओके, तर त्याच्या रथावर तुम्हीच स्वार झालेला आहे. तुम्हीच श्रीकृष्ण आहात आणि तुम्हीच अर्जुन आहात, ओके. दोन्ही गोष्टी तुम्हालाच करायच्या आहेत. तुम्हाला तुमचं जे काही तत्त्व आहे, जीवनाचं फिलॉसॉफी, ती तुम्हाला तुमच्यातल्या श्रीकृष्णाने तुमच्यातल्याच अर्जुनाला सांगायची, ओके. असा हा तुमचा इन्व्हेस्टमेंटचा जो रथ आहे, तो तुम्ही चौखर उधळू शकाल, प्रोव्हायडेड तुम्ही शौर्य आणि धैर्य, ओके, या दोन्ही गोष्टी दाखवाल. तर शौर्य तर तुम्ही दाखवलं, इन्व्हेस्टमेंट तर तुम्ही केले वर्षभरात मार्केट पडले म्हणून. आता धैर्य दाखवायची वेळ आहे. तर ही दोन चाकं आहेत तुमच्या रथाची, ओके. त्याच्यानंतर ऑब्व्हियसली तुमचा जो ध्वज आहे, इन्व्हेस्टमेंट ध्वज, ओके, त्याच्यामध्ये काय काय आहे तर शील, सत्यावर सगळं इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. शील म्हणजे चांगल्या रीतीने तुम्ही वागलं पाहिजे आणि ऑब्व्हियसली नैतिकता दाखवायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचं जे काय तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल त्याच्यामध्ये तुम्हाला या ध्वजाचा जे काय लिहिलेलं आहे ध्वजावर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो. त्यानंतर 4 जे घोडे आहेत तुमचे, ते त्याचे घोड्यांचे नावं काय काय आहेत तर बल, विवेक, ओके, परोपकार आणि संयम. संयम तर मी तुम्हाला सांगतो. परोपकार तुम्ही करा, जो काही प्रॉफिटमध्ये तुम्हाला मिळेल ते. बल म्हणजे शक्ती, तुमच्याकडे फायनान्शियल स्ट्रेंथ तर पाहिजेच आहे, त्याशिवाय तुम्ही इन्व्हेस्टमेंट कशी कराल. तर हे तुम्हाला 4 तुमचे घोडे. आणि विवेकाने वागा. सगळ्या ज्या गोष्टी तुम्ही कराल की जे तुम्ही शेअर्स घ्याल त्याच्यामध्ये विवेक दाखवा, संयम दाखवा, ओके. यू प्रॉमिस युअरसेल्फ दॅट यू विल डू सम परोपकार. आणि ऑब्व्हियसली तुमच्याकडे फायनान्शियल स्ट्रेंथ तुमच्या सॅलरीमधून येतच असते. आणि नसली तर ऑब्व्हियसली यू हॅव टू फाइंड आउट की कुठून तुम्हाला तुमचे इन्व्हेस्टमेंटसाठीची शक्ती मिळेल किंवा त्यातून पैसा मिळेल, ओके. त्याच्यानंतर काय पुढचं तर लगाम, ओके. या सगळ्यावर तुम्हाला लगाम पाहिजे, कंट्रोल पाहिजे. लगाम नसला इन्व्हेस्टमेंट रथावर तर ऑब्व्हियसली तुम्ही वाहवत जाणार आणि त्याच्यानंतर पुढे बुडणार तुम्ही, ओके. गोईंग फॉरवर्ड यू विल टोटली रुईन युअरसेल्फ. तर ओव्हर ट्रेडिंग करू नका, ओव्हर इन्व्हेस्टमेंट करू नका, बॅलन्स इन्व्हेस्टमेंट करा. हे पण मी तुम्हाला सांगितलं आहे. तर त्याचा जो आहे लगाम, ओके, त्याच्यामध्ये काय काय पाहिजे तुम्हाला तर क्षमा, करुणा आणि समता, ओके. समता म्हणजे ऑब्व्हियसली सांगितलं की यू शुड बी डोनर दॅन टेकर, ओके. क्षमा म्हणजे जे काय तुमच्या जवळपास लोक येतील त्यांना क्षमा करायला तुम्ही शिका. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तुम्ही करायला शिकालच. वय पण तुम्हाला सांगतं की तुम्ही हळूहळू क्षमा करायला पण शिकता आणि करुणा पण दाखवा गरिबांवर किंवा ज्याला नेसेसिटी आहे. असा तर हा जो रथ आहे इन्व्हेस्टमेंटचा रथ, तर चौखर उधळणार आहे. तर तुम्हाला फक्त धैर्य दाखवायची जरूर आहे. मे बी अनदर 4 months, 6 months, 1 year, नोबडी नोज दॅट. पण असा हा तुमचा इन्व्हेस्टमेंटचा रथ चौखर उधळणार आहे, ह्याची मला गॅरंटी आहे. फक्त तुम्ही आत्ता जे तुम्हाला मी गुण सांगितले, जे मनुष्यात पण पाहिजे, तुमच्या रथामध्ये पाहिजे, तुमच्या रथाच्या ध्वजावर पाहिजेत, चाकावर पाहिजेत, तुमच्या काय लगाम पाहिजे तुमच्या इन्व्हेस्टमेंट रथाला. आणि ऑब्व्हियसली घोडे तुमचे जे पळत आहेत, ओके, त्यांना पण काय बेस पाहिजे. ऑब्व्हियसली तुमच्यातला श्रीकृष्ण जागा करा, अर्जुन पण जागा करा आणि योग्य निर्णय घेऊन विजय मिळवा. शेवटी काय हा विजय आहे कोणावर, चांगल्याचा वाईटावर विजय आहे, ओके. ऑब्व्हियसली तुम्ही ह्याला